एकीकडे राज्यात पावसानं पूरस्थिती निर्माण केलेली आहे. नागरिकांना स्थलांतर करण्याची वेळ आलेली आहे. पुणे झालं, मुंबई झालं, त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस बरसतो आहे. मात्र बीड जिल्ह्यात मात्र या ठिकाणी पावसाचं प्रमाण अत्यल्प आहे. केवळ पिकांना आणि जनावरांच्या चाऱ्यांना पूरक असाच पाऊस झाल्यानं बीडमधील ज्या नद्या आहेत त्या आज घडीला कोरड्या ठाक पडल्यात. आपण माझ्या पाठीमागं पाहू शकता, या ठिकाणी बीड शहरातून वाहणारी ही बिंदुसरा नदी आहे. नदीमध्ये अक्षरशः एकही थेंब पाणी नाही. केवळ दगड आणि गोट्यांनी भरलेली ही नदी आपल्याला पाहायला मिळते. एकेकाळी या ठिकाणी 2016ला मोठ्या प्रमाणात पूरस्थिती बीडमध्ये पाहायला मिळाली होती. मात्र आज घडीला या बीडमध्ये पाऊस झालेला नाही. बीड जिल्ह्यात अवघं या ठिकाणी 10 ते 12% जिवंत पाणी साठा शिल्लक पाहायला मिळतो आहे. या ठिकाणी 143 लघु आणि मध्यम प्रकल्पापैकी तब्बल 134 लघु आणि मध्यम प्रकल्प हे आज घडीला मृत साठ्यात आहेत आणि यामुळं येणाऱ्या काळात या ठिकाणी पिण्याचा पाण्याचा प्रश्न देखील गंभीर होण्याची समस्या उद्भवू शकते. एकूणच जर पाहिलं तर बीड जिल्ह्यात आज घडीला या नदी आणि जे ओढे आहेत ते कोरडे ठाक आहेत. त्याचबरोबर धरणाची परिस्थिती देखील गंभीर आहे. बीड जिल्ह्यातील जे मांजरा धरण आहे ते देखील या ठिकाणी अवघं 3% आहे. 3 जिल्ह्याला या धरणातून पाणी पुरवठा होतो. त्याचबरोबर जे माजलगावचं धरण आहे हे मृत साठ्यात आहे आणि यामुळं पाण्याचा देखील प्रश्न जो आहे तो आज घडीला गंभीर असल्याचं पाहायला मिळतं आहे. एकूणच जर पाहिलं तर आज घडीला पावसाळ्याचे 2 महिने संपत आलेले आहेत. मात्र बीड जिल्ह्यात अद्यापपर्यंत आवश्यक एवढा पाऊस पडलेला नाही. त्यामुळं येणाऱ्या 2 महिन्यात आणि परतीचा पाऊस जर झाला तरच या बीड जिल्ह्यातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल की आगामी काळात जो पाण्याचा उद्भवणारा प्रश्न असेल तो मिटू शकतो. अन्यथा बीड जिल्ह्यावर पुन्हा एकदा दुष्काळाचे सावट देखील या ठिकाणी ओढावू शकतं. एकूणच जर पाहिलं तर एकीकडे राज्यामध्ये पूरस्थिती असताना दुसरीकडे मात्र बीड जिल्ह्यातील या नद्यांमध्ये दगड आणि गोटेच दिसतात. त्यामुळं बीड जिल्ह्यात आता वरुण राजा कधी बरसणार याकडंच सर्वांचं लक्ष लागलं आहे. विनोद जिरे, साम टीव्ही, बीड. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.